नमस्कार रसिक हो. आजपासून सुरू होत असणारा शुभकृत संवत्सर 2022-23 या नवीन वर्षामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नव वर्षासाठी सर्वांना सर्व दृष्टीने शुभ आणि कल्याणकारी व्हावे ही शुभेच्छा. अमृतलता या विशेष कार्यक्रमात लता दीदींच्या गीतांसह आम्ही आपल्याला भेटत आहोत. ईश्वर संगीत आणि राष्ट्रभक्ती, शिवराय, बाबासाहेब पुरंदरे, सावरकर ही लता दीदींची आदरणीय स्थाने होती. 15 नोव्हेंबर 2021 ला बाबासाहेब पुरंदरे यांचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांची आठवण अशासाठी करायची की वयाच्या 100 पर्यंत त्यांनी सतत शिवगौरव गाथाच गायली आणि शिवराय हे लता दीदींचे आदरणीय स्थान होते. कार्यक्रमाची सुरुवात आपण अशाच एका गीताने करतोय की ज्यामध्ये शिवरायांसाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या मावळ्यांची शौर्य गाथा गायलेली आहे. ज्ञानातून उसळे तरवारीचं पात, वेळात मराठे वीर दौडले सातू. दीदींच्या या दीदींच्या ईश्वरी आवाजातील तारीफ करताना एकदा नौशाद म्हणाले होते, राहों में तेरे नगमे, महफिल में तेरी सदा. राहों में तेरे नगमे, महफिल में सदा तेरी, करती है दुनिया सारी तारीफ लता तेरी. दीवारे तेरे फन के
इंसान तो इंसान है, हद ये है की सुनता है आवाज खुदा तेरी. लता दीदींच्या ह्या आवाजानंतर अमृतलता ह्या कार्यक्रमामध्ये आपण अशा काही धून ऐकणार आहोत की ज्या केवळ वाद्यांवर वाजवल्या जातील. आपण ऐका आणि आठवा किंवा गुणगुणा. तो दिवस आणि ती रात्र, या दोघांचं मिलन करणारी ती वेळ म्हणजे संध्याकाळ, संधिकाळ. तेव्हा न धड ऊन आणि न धड अंधार, मध्यम उजेडात चंद्र आकाशात येतो आणि ती हवी हवीशी वाटणारी मुग्धता, अबोल रात्राणी फुलताना एक धुंद सुगंध पसरायला लागतो. आणि तो दिवस आणि ती रात्र एक करणारा रंग नभी पसरला आणि हातात कुंचलं नसताना सुद्धा निसर्गानं एक सुंदर चित्र काढलं. ते कोणतं चित्र? तर गंगाधर महांबरे यांचं काव्य आहे. त्याला साज दिला हृदयनाथ यांनी. ते प्रणय गीत. संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा. आणखीन एक वेगळी संध्याकाळ, आयुष्याची संध्याकाळ. जिथं भरभरून दिलं तिथं हळूहळू विरक्तता पसरायला लागली. भरगच्च पंचपक्वानांचं भरलेलं ताट ते जाऊन आता नैवेद्याची एकच दुधाची वाटी तिथे आली आणि कमी पाण्यात फुलणारी कोरांटी तेवढीच तिथे राहिली, जिथे एकेकाळी भरगच्च परडी सजली जायची. भारत तांबे यांची कविता आणि त्याला वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं. एका वेगळ्याच संध्याकाळी आयुष्याच्या नेऊन ठेवणारी ही कविता.
संगीतकार यशवंत देव, गीतकार यशवंत देव. आणि कामापुरता मामा हे 1965चं गाणं, सिनेमा. या सिनेमामध्ये सुंदर जीवनाचं एक सुंदर स्वप्न मनात रेखलं आणि तेच रेखण्याचं स्वप्न रेखण्याचं वेळ मनामध्ये ते खेळणं होऊन बसलं. ते कसं तर प्रीतीच्या फुलावर वसंत नाचू दे, आणि असं मी चित्र मनात रंगवलंय. ते हे जे आहे स्वप्न ते त्या वेलीला खूप खेळायला आवडते. कल्पनाशक्ती ह्या खेळामध्ये मन समाधान पावतं. तेव्हा ही तृप्तता चांदण्यागत शांतता देते, समाधान देते. ते हे गाणं जीवनात ही घडी अशीच राहू दे. शोधू मी कधी कुठे कशी तुला. अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं गीत आणि शांता शेळके यांचे बोल. नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमात ते गाणं. आणि त्याला एक सुंदर ताल, एक सुंदर रिदम आहे त्याला. आणि ते शोधण्याच्या ह्याच्यामध्ये त्या तालामध्ये इतकं सुंदर ते गीत वाजत जात. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला.
लता दीदींचा आवाज हा ईश्वरी आवाज होता आणि ह्या आवाजामुळेच याचं कारण एकच होतं की त्यांचे विचार आचार हे मुळातच आध्यात्मिक असल्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये एक ईश्वरी संकेत होता आणि त्यामुळेच त्यांचे अभंग किंवा कोणतंही गीत हे त्या त्या भावनेपर्यंत जाऊन पोहोचत होतं आणि रसिकांच्या मनापर्यंत जात होतं. या अभंगामध्ये ईश्वर भक्त जो आहे तो ह्या संसारामध्ये मुळी राहतच नाही, कारण या संसाराला तो स्वतःचे घरच मानत नाही. त्याचं घर म्हणजे केवळ ईश्वराची भक्ती आणि केवळ त्याच्या प्राप्ती हेच त्याचं घर आहे. आणि अशा या घरामध्ये त्याची अवस्था अतिशय वेगळी असते आणि ही अवस्था तुकारामांनी अतिशय छान शब्दात सांगितलेली आहे. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे. एखादी मुलगी जशी माहेरी जाते आणि फक्त सासरी जाते परंतु पुन्हा पुन्हा माहेरी वळून पाहते, तसं भक्ताचं लक्ष हे पुन्हा पुन्हा त्या ईश्वराकडे असतं. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे. लता दीदी या केवळ गायिका म्हणून श्रेष्ठ होत्या असं नाही, तर संगीत दिग्दर्शनही त्यांनी उत्तम रीतीने केलं. आनंदघन या नावाने त्यांनी अनेक चित्रपट गीतांना संगीत दिग्दर्शन केले. त्यांचीच काही वैशिष्ट्यपूर्ण गीते आता आपण बघणार आहोत, परंतु वेगळेपण काय आहे हे मात्र तुम्हाला ओळखायचंय, कारण मघाशी पण अशीच आपण गीतं ऐकली. आता ही गीतं आपण ऐकणार आहोत. या गीतांचं वेगळेपण तुम्ही ओळखायचंय. लताबाईंनी स्वतः लावण्या कधी गायल्याच नाही,
पण लावणी म्हटलं की आधी आठवणारी लावणी असते ती लफेदार शब्द शांता शेळके यांचे 1964 सालचं गीत मराठा तितका मेळवावा मधलं. म्युझिक डिरेक्टर आनंद घन. काय ताकदीनं गाणं घडवलं लताबाईंनी की बस. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी. येता जाता धक्का का हो मारता, अन नक्षीदार पदराला हात का हो लावता. हो रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशीदा मी काढीला. हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशीदा मी काढीला. हात नका लावू माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. येलाची बाई येलाची. गुंफियल राघू मोर जोडीला. हात नका लावू माझ्या साडीला. हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीदा मी काढीला. हात नका लावू माझ्या साडीला. लताबाईंचा बोलताना स्वर कोवळा, उंच आवाजात कधी कुणाबरोबर बोलल्या नाही. देवाऱ्यातली घंटा किणकिणावी असा स्वर, पण दीदींनी संगीत दिलेल्या स्वरातला ताठा, जोश आणि तडफ गाण्यातली आठवावी तर याच स्वरात. शब्द शांता शेळके यांचे आणि गायक हृदयनाथ. स्वर आहेत शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्माबाई प्राण घेतल हाती. शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईला अशी पहाडी छाती. देवदेशन धर्माबाई प्राण घेतल हाती. शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. दीदींचं राहणं कोल्हापूर, सांगली, पुणे आणि मुंबईत झालं. जरी त्या मूळ गोव्याच्या असल्या तरी अस्सल मराठी झोकाचं गाणं जे लिहिलं ते हृदयनाथ यांनी.
आणि गायलंही त्यांनीच. त्याला मराठमोळा साज मात्र चढवला संगीतकार आनंद घन यांनी, आणि म्हणजेच लता दिदी. डौलं मोराच्या मान. जीवा शिवाची बैला जोडा, लाविल पैजाला आपली कुडा. डौल मोराच्या मानचा र डौल मानचा, डौल मोराच्या मानचा र डौल मानचा. ये ग रामाच्या बाणाचा र ये ग बाणाचा, ये ग रामाच्या बाणाचा र ये ग बाणाचा. तान सर्जाची हनम जोडी, तान सर्जाची हनम जोडी. कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. धरती आभाळाची चाक, त्याच्या दुनवेची हो गाडी. धरती आभाळाची चाक, त्याच्या दुनियेची हो गाडी. सूर्य चंद्राची हो जोडी, सूर्य चंद्राची हो जोडी. त्याच्या सर्गाची र माडी, सर्गाची माडी. त्याच्या सर्गाची र माडी, सर्गाची माडी. डौल मोराच्या मानचा र डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचा र ये ग बाणाचा. 1965 ला साधी माणसं हा एक सिनेमा आला. ज्या सिनेमातल्या गाण्याचे बोल होते जगदीश खेडूळकर यांचे. त्यात एक सीन असतो, लोहार विस्तवात लोखंड घालतो आणि त्या विस्तवाला त्याची बायको भाता मारते, असा सीन होता. आणि त्यात त्या भाताचा ताल, ते लोखंड विस्तवातलं काढून बाहेर काढून त्याला ठोकणं, आणि ते सगळं संगीतामध्ये इतकं सुंदर रीतीनं आनंद घन यांनी पेरलं आणि ते गाणं अजरामर झालं. त्या गाण्याचे बोल आहेत, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. येऊले ना गरिबीचा चना खाऊ लोखंडाचं. लेऊले ना गरिबीचा चना खाऊ लोखंडाचं. जिना भाव आबरूचा धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आनंद घन यांच्या या सगळ्याच गीतानंतर आपल्या लक्षात असेल की आजपासून गुढीपाडवा, वसंत ऋतूला सुरुवात झाली. आणि वसंतामधला हा निसर्ग, त्याचा रंग, गंध, या सगळ्या बाजूनी माणसाला वेड लावणारा असतो. आणि त्याच्यामध्ये वयाची अट नाही. कोणत्याही वयातल्या प्रत्येक माणसाला वसंतामधला हा निसर्ग, कोकिळेचे कूजन, ह्या सगळ्या गोष्टी कशा वेध लावणाऱ्या असतात. आणि विशेषतः या
निसर्गाची नवथर तरुणाईला मात्र विशेष भुरळ पडते. आणि असेच एक सत्य किंवा स्वप्न यांच्या उंबरठ्यावरचं अतिशय सुंदर गीत यापुढे आपल्या समोर सादर आहे. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आजवेली धुंद फुलपाने. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आजवेली धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. रंग हे नवे गंध हे नवे रंग हे नवे गंध हे नवे स्वप्न लोचने वाटते हवे. रंग हे नवे गंध हे नवे स्वप्न लोचने वाटते हवे. हान सर्गभासे विश्वरूपिणी. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आजवेली धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. या निळ्या नदी मेघ सावळे. या निळ्या नदी मेघ सावळे कल्पनेस मी पंख लाविले पंख लाविले. बोलती पिसावरी हेच तेज सोने. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आजवेली धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. आपण आता समारोपाकडे लागतोय. लता दिदींनीच म्हणल्याप्रमाणे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. अशा या दिव्य आवाजाला आपण सर्वजण मनपूर्वक सलाम करूया. दिव्य लता दिदी, दिव्य शिवराय आणि या शिवरायांची गाथा गाणारे 100च्या आसपास गेलेले दिव्य असे बाबासाहेब पुरंदरे, या सर्वांना सलाम करून आपण आपल्या समारोपाकडे जातोय. आणि आपला समारोप होतोय अर्थातच शिवाजी महाराजांच्या एका सुंदर गाण्याने. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती श्रीपती पुरंदरा